आता हृदया पुले चौफाळून या भरी वरी वैसू पाऊले श्री गुरुची विठ्ठल विठ्ठल हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्र तो हो वैकुंठ नांदी प्रस्तुत कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग कैवल्य सम्राट तेजोनिधी साधकाची माय ज्ञानोबराय यांच्या हरिपाठ ग्रंथातील सर्वांच्या परिचयाचा सर्वांच्या पाठातला असणारा अभंग आजच्या कीर्तन सेवेसाठी निवडलेला आहे। विठ्ठल विठ्ठल अभंग ज्ञानोबरायचा आहे। किम निमित्तानं कशा करता निवडला सर्वांना ज्ञात आहे। आपल्या गावातील असणारे कैलासवासी गिरिजाराम बाबूराव पाटील गोराडे दादांना जाऊन 2 वर्ष पूर्ण झालं। त्यांचं द्वितीय हे पुण्यस्मरण आहे। त्यांच्या असणाऱ्या सुविधा पत्नी गंगा भागीरथी तुळसाबाई गोराडे त्यांचे चिरंजीव आहे अप्पाराव गोराडे, सर्जेराव गोराडे, भगवान गोराडे, विठ्ठल गोराडे आणि हरिदास गोराडे असे 5 चिरंजीव असणारा गिरिजाराम दादांचा परिवार आहे। ज्यांच्या करवी या ठिकाणी मला येण्याचा योग आला, सेवा करण्याचा योग आला असे असणारे आमचे विठ्ठल पाटील गोराडे सर यांनी फोन केला आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्या वडिलांचा द्वितीय पुण्यस्मरणाचा कार्यक्रमाचा सोहळा या ठिकाणी येण्याचा योग आला आणि कीर्तन सेवा या ठिकाणी मिळाली। त्याबद्दल त्यांनी गावामध्ये मला बोलवलं। प्रथम त्यांचे आभार या ठिकाणी मी व्यक्त करतो। विठ्ठल विठ्ठल करायचं म्हटल्यानंतर महाराज एकट्या महाराजांचं खेळ नाही आहे का नाही। एकट्या महाराज कीर्तन करू शकतो का? अजिबात नाही। त्याला सगळे लागत आहे, गाणारे, वाजणारे, म्हणणारे। महाराज म्हणतात ऐकणारे लागत नाही का? मग ऐकणारे सुद्धा लागतात। म्हणून मी आम्हाला आश्चर्य वाटलं विठ्ठल सर बरं का। थंडीचा दिवस आहे तरी एवढी पब्लिक आली, हे दादावरचं प्रेम आहे। विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून सेवेकरता उपस्थित सर्व महाराज मंडळी, हरिभक्त पारायण, तुमच्याच गावचा असणारा भूषण माझे परममित्र गुरुबंधू कचरू महाराज साथे या ठिकाणी उपस्थित आहे। त्याचप्रमाणे हरिभक्त पारायण विजय महाराज हळदे कन्नडकर, त्याचप्रमाणे माऊली वारकरी शिक्षण संस्थेतील सगळे विद्यार्थी मंडळ, टाळकरी, विनेकरी, वाजणारे, गाणारे आणि संसिस्टम सुंदर प्रकारे साथ देणारे पुरुषोत्तम महाराज आणि निलवड गावातील समोर बसलेले सगळे भजनी मंडळ। मी तुमच्यासाठी नवीन नाही आणि तुम्ही माझ्यासाठी नवीनच म्हणावं लागेल ना आता, आहे का नाही? कारण की माझे ज्ञानभूमी आपण ज्याला म्हणावं लागेल, जिथे जन्म घेतला ती जन्मभूमी, जिथे कार्य केलं ती कर्मभूमी, जिथे ज्ञान पावन झालं त्याला काय म्हणतात? ज्ञानभूमी। म्हणून माझी असणारी ज्ञानभूमी अर्थात तुमचं निलवड गाव आहे। जरी महाराष्ट्रभर मी कीर्तनाच्या माध्यमातून आता फिरतो, महाराष्ट्रभर कीर्तन करतो, पण कीर्तनाचं ज्ञान मला प्राप्त झालं ते केवळ तुमच्या निलवड गावामुळे, अर्थात रामेश्वर महाराज पवार यांच्या संस्थेमुळे, आणि त्या माध्यमातून महाराष्ट्रभर फिरण्याचा मला योग आला। सगळे मला ओळखतात असं काही नाही, आहे का नाही? म्हणून तुमच्याकरता मी जरी नवीन असलो तरी आज मला पुण्यस्मरण म्हणण्याचा अर्थ महाराज आपल्या हिंदू धर्मामध्ये त्याला वर्षश्राद्ध म्हणतात। काय म्हणतात? वर्षश्राद्ध। देवाने धर्मावर विजय मिळवला, धर्माचं रक्षण केलं, अधर्माचा उद्ध्वंस केला, म्हणून देवाची साजरा करतो आपण जयंती। संतांनी महाराज आयुष्यभर पुण्याचा संचय कमवला, त्यांची साजरा करतो पुण्यतिथी। महाराज म्हटले आजा मेला, पंजाही मेला आणि बाप मसना गेला, आणि पुढची क्रिया देखत देखत ना तू पंतो तोही तैसा जीवाचा हा नाश होणार आहे। उपजेते नाशी, नाशिले ते पुनरपिदिशे, जन्माला आलेल्या प्रत्येक जीव एक दिवस महाराज मृत्यूलोक सोडून परलोकामध्ये गमन करणार आहे। विठ्ठल 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 विठ्ठल
अशी गोष्ट आहे ती कोणाला प्रिय नाही. आवाज येतो माझा बरोबर तुम्हाला? कळतं ना मी काय बोलतो? हा, मरण ही अशी गोष्ट आहे ती कोणाला प्रिय आहे का? हा आहे बाबा, कोणाला प्रिय आहे का? साधं भांडणं जरी झाले, भांडणं आणि भांडणामध्ये सहज बोल कोणाला प्रिय आहे का? अजिबात नाही. विठाल विठाल मरण हे कोणालाच प्रिय नाही, पण शाश्वत आहे. मृत्यू लोकामध्ये मरावंच लागणार आहे. महाराज म्हणतात मरावंच लागणार आहे. आजाई मेला, पंजा मेला, एवढंच नाही, देवादिकाला जावं लागलं, संत महात्म्यांना जावं लागलं. आपला कुठं नंबर आहे? म्हणून आपल्याला सुद्धा एक दिवस महाराज म्हणते मरावंच लागणार आहे. विठाल विठाल. पण महाराज म्हटले मरावं लागणार आहे, पण मरण्याच्या अगोदर आपण गेल्यानंतर लोकांनी माघारी चांगलं म्हणावं असं मरण असावं. मरणा आधी सावध व्हावे, मरणा आधी सावध व्हावे, मरणा आधी सावध व्हावे, मरणा आधी सावध व्हावे. नामदेव महाराज म्हटले मरणाधी सावध व्हावे. काय म्हटले? मरणाधी सावध व्हावे. पुढचा शब्द घ्यायचा आपल्याला, बांध कोरोनी मरावी असं म्हटले का? मरणाधी सावध व्हा, बांध कोरोनी मरावे नाही म्हटले, मरणाधी सावध व्हावे. कीर्ती करोनी मरावे अथवा कीर्ती करोनी उरावे. मरणाच्या अगोदर सावध व्हायचं आहे. आणि जगद्गुरु तुकाराम महाराज आधी करून सगळ्या संतांनी आपल्याला अगोदर काय केलं? सावध केलं. म्हणून बरेच अभंग आपण पाहतो ना, उठा जागे भारी आता स्मरण करा, किंवा आता जागा रे भाई नो जागा, किंवा महाराज म्हणतात रात्रंदिवस घोकीतो तुम्ही सावध असा, तुमच्या नगरीचा आम्हा नाही भरवसा. म्हणून मरण हे शाश्वत आहे. विठ्ठल विठ्ठल मग मरणाआधी सावध होऊन महाराज नेमकी काय करायचं? महाराज म्हणते काहीच करू नका. ज्यानं सुंदर असं नरदेव दिला, डोळे दिले, हात दिले, पाय दिले, तोंड दिलं. कशाकर दिलं बरं? तोंड कशाकर दिलं? नुसतं भाकर खाण्यासाठी दिलं नाही. आजचा अभंग त्याच्याकरता मी निवडलेला आहे. कशा करता तोंड दिलं? भाकर खाण्यासाठी तोंड दिलं नाही. कशा कर दिलं कसरू महाराज? देवे दिला देह भजन भजना, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, श्री नारायण नासे जीव दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन. कशा कर दिलं महाराज? भजन करण्यासाठी नरदेव दिला. वास्तविक पाहता सगळ्यात दुर्लभ असणारा नरदेव आहे आणि सगळ्यात अपवित्र असणारा माणसाचा नरदेव आहे. बघा तुम्ही, सगळ्यात अपवित्र काय आहे? नरदेव चांगला आहे का? शरीर पवित्र आहे का? शरीर पवित्र आहे का? नाही. शरीर कसं आहे? नाशिवंत देह, शरीर रोगाचे भंडार. शरीर एवढं अपवित्र आहे. महाराज म्हटले शरीरासारखं अपवित्र दुसरी कोणतीच गोष्ट नाही. हा देह नाशिवंत पुत्राचा बाळा, हा देह नाशिवंत माया मुद्राचा चर्म घात रे
चर्म घातलेले, हे चर्म आहे आतमध्ये नास काय. मग सगळ्यात अपवित्र कोणी सांगितलं तुम्हाला शरीर पवित्र आहे म्हणून? जन्माला आल्यापासून मरेपर्यंत महाराज म्हटले शरीर हे अपवित्रच आहे, पवित्र अजिबात नाही. ज्या ठिकाणी राहिलं ते ठिकाण सुद्धा अपवित्र आहे. 9 महिने 9 दिवस राहिलं मातेच्या गर्भवासामध्ये, ते ठिकाण सुद्धा कसं सांगितलं, मलमूत्राचा बांधा वरी चर्म घातले रे कुर्म कीटकांचा साधा. म्हणून एवढं अपवित्र शरीर आहे. मग या शरीराला जर पुण्यवान पवित्र करायचं असेल देवाचं भजनच करावं लागेल. एवढं अपवित्र शरीर आहे. शरीरासारखं अपवित्र दुसरी गोष्टच नाही. एक उदाहरण तुम्हाला सांगतो, तुमच्या लक्षात येईल. एका गुरुजीनं काय केलं, आपल्या शिष्याला काम सांगितलं. काय सांगितलं? म्हणजे शिष्या, मृत्यू लोकामध्ये सगळ्यात अपवित्र एक वस्तू आहे आणि ती वस्तू मला पाहिजे म्हटले घेऊन ये. कोणी सांगितलं? शिष्याने. कोणाला? गुरुने शिष्याला सांगितलं ती वस्तू मला पाहिजे आणि घेऊन ये. ठीक आहे म्हटले गुरुजी, काय हरकत नाही. शिष्य निघाला कामाला. सगळ्यात घाण वस्तू आणि सगळ्यात अपवित्र वस्तू गुरुजीनं शिष्याला आणायची सांगितली. कुठली? मृत्यू लोकामधली. उदाहरण लक्षात घ्या बरं का. शिष्य निघाला आणि मृत्यू लोकामध्ये सगळ्यात अपवित्र आणि सगळ्यात घाण जी वस्तू असेल ती म्हणजे माणसाची विष्ठा. सगळ्यात अपवित्र वस्तू आहे. त्या विष्ठेजवळ येऊन तो शिष्य उभा राहिला आणि त्या विष्ठेला स्पर्श करणार, पण त्या विष्ठेला वाचा फुटली. काय फुटली? तुम्ही म्हणता विष्ठेला वाचा फुटली का? फुटत नाही, पण कीर्तनेपुरती फोडतो. हां, त्या विष्ठेला वाचा फुटली आणि ती विष्ठा म्हणू लागली, हे मूर्खा, मला स्पर्श करू नको, तुझ्यामुळे मला ही अवस्था प्राप्त झाली. कोण म्हणते? विष्ठा. याला महाराज घामच फुटला. याला वाटलं माझ्या गुरुनी सांगितलं की जगातली सगळ्यात अपवित्र वस्तू आणायची, त्या वस्तूजवळ मी गेलो, ती वस्तू मला म्हणते, अया मूर्खा, बाजूला होय, मला स्पर्श करू नको, तुझ्यामुळे मला ही अवस्था प्राप्त झाली. महाराज ती विष्ठा ते माणूस घाबरला ना. त्याला प्रश्न केला, कागा म्हटले, माझ्या गुरुने सांगितलं तुझा मुक्काम गावाच्या बाहेर आहे आणि सगळ्यात घाण सगळ्यात अपवित्र तूच आहे आणि तुला आणायला सांगितलं आणि तू मला म्हणते मला स्पर्श करू नको. ऐका, त्या विष्ठेनं सुंदर उत्तर दिलं. अरे म्हटले मूर्खा, तुझ्यामुळे मला ही अवस्था प्राप्त झाली. मी 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 अपवित्र नाही, सगळ्यात घाण मी नाही, सगळ्यात घाण तूही म्हटले. कोण म्हटले? विष्ठा. कोणाला? शिष्याला. तो म्हटलं कसं? मला कळलं नाही. त्यावेळेस ऐका, त्या विष्ठेनं मार्मिक उत्तर दिलं. ती विष्ठा म्हटले, अरे मूर्खा, आठव म्हटले काल मी कुठं होते? कोण म्हणते? तुम्ही झोपेल नाही ना? कोण म्हणते? विष्ठा म्हणते त्या माणसाला, आठव म्हटले काल मी कुठं होते? अरे म्हटले कुठं होते काल तू? अरे मी सिल्लोडच्या बाजारामध्ये बसली होते. कोण म्हणते? विष्ठा. असं? हो. सिल्लोडच्या बाजारात? हो. जिलेबी म्हणून, बालुशाही म्हणून. मग तुझ्यासारख्या येणाऱ्या जाणाऱ्यांनी पाहिलं आणि तुमच्या तोंडाला पाणी सुटलं. कोणी 1 किलो घेतली, कोणी अर्धा किलो घेतली, कोणी पावशेर घेतली, कोणी तिथे खाल्ली, कोणी घरी खाल्ली. म्हटले मूर्खा, रात्रभर तुझ्यासारख्याच्या शरीरामध्ये मला राहावं लागलं आणि सकाळी माझी अवस्था प्राप्त झाली. शिष्याने मान खाली घातली, गुरुकडं वापस आला. गुरु म्हटले, का रे, सांगितलेलं काम केलं का? हो गुरुजी, तुम्ही सांगितलं होतं जगातली सगळ्यात अपवित्र वस्तू आणायची. आणली ना म्हटले गुरुजी. कुठे आहे? म्हटले तुमच्या समोर जी उभी आहे ना. तुम्हाला कळलं ना मी काय म्हणतो? हा, तुमच्या समोर जी उभी आहे ना, ही जगातली सगळ्यात अपवित्र वस्तू आहे. कोणती? आपणच. एवढं अपवित्र आहे. याला पवित्र करण्याची सामर्थ्य शक्ती कशामध्ये? ती म्हणजे भगवंताच्या नामस्मरणात. विठ्ठल विठ्ठल म्हटले तीर्थयात्रा केली म्हणजे शरीर पवित्र होतं का? अजिबात नाही. देवा धर्माला गेले म्हणजे शरीराची पवित्रता? अजिबात नाही. आता तुम्ही कीर्तन ऐकलं डोळ्यानं, बरोबर आहे? कीर्तन कशाने ऐकणार तुम्ही? काना. हा, मग तुम्ही जागी आहे. हा, तुम्ही नका सांगू ना. कीर्तन ऐकलं कानाने, महाराज पाहिला डोळ्याने, सुगंध घेतला, चव घेतली जिभेने. फायदा कोणाला? पोटाला. तुम्हाला काय फायदा आहे? पण ऐका, डोळ्यानं पाहिलेलं चित्र जाऊ शकतं, जिभेनं घेतलेली चव जाऊ शकते, नाकाने घेतलेला सुगंध जाऊ शकतो. या ठिकाणी सुरेश महाराजचं ऐकलेलं कीर्तन ह्या कानानं ऐकलं आणि कीर्तन संपल्यावर बाहेर गेल्यावर दुसऱ्या कानानं जाऊ शकतं. विशेष नाही, जाऊ शकतं महाराज. पण महाराज म्हटले ह्या गोष्टी जाणाऱ्या आहे,
पण राहणारी एकच गोष्ट शाश्वत आहे, ते म्हणजे देवाचं भजन मुखाने केलं ना, 2 फायदा होता. महाराज म्हणतात जर मुखाने भजन केलं देहाची पवित्रता होते, म्हणून मुखाने भजन करण्याला विशिष्ट महत्व आहे. विठ्ठल विठ्ठल तीर्थयात्रा केली म्हणजे देहाची पवित्रता अजिबात होत नाही. एक उदाहरण सांगतो, पुन्हा तुमच्या लक्षामध्ये येईल बरं का. जगद्गुरु तुकाराम महाराजांकडे काही मंडळी आले. म्हटले महाराज चला, आम्ही 4 धामाला निघलो, तीर्थयात्रेला निघालो, चला म्हटले आमच्याबरोबर. महाराज म्हटले माझी तीर्थयात्रा म्हणजे माझं घर, माझं 4 धाम म्हणजे माझं पंढरपूर, मी तुमच्यासोबत येणार नाही. कोण म्हणतं? तुकाराम महाराज. अहो महाराज चला, तीर्थयात्रा केली पाहिजे, भजन कीर्तन केलं पाहिजे, माणसामध्ये बदल होतो. महाराज म्हणते माझ्यात पुष्कळ बदल झाला, आता बदल करण्याची गरज नाही, तुम्ही जाऊ शकता तीर्थयात्रेला. पण तुकाराम महाराजांनी तीर्थयात्रेला जायला काय केलं? टाळलं. पण एक युक्ती चालवली. जे तीर्थयात्रेला जाणारे लोक होते ना, त्यांना आवाज दिला आणि तुकाराम महाराजांच्या घराजवळ कडू भोपळ्याचा वेल होता. कशाचा? लक्ष द्या, तुमच्या लक्षात येईल. कडू भोपळ्याचा वेल होता. त्याच्यातला एक कडू भोपळा तुकाराम महाराजांनी तोडला. आपल्या लोकांना बोलवलं, एक काम करा म्हटले, तुम्ही तीर्थयात्रेला चालले ना, तुमच्यासोबत या भोपळ्याला घेऊन जा, मी तर काही येणार नाही, पण तुम्ही ज्या ज्या तीर्थयात्रेवर गेले, ज्या ज्या ठिकाणी तुम्ही स्नान कराल, ज्या ज्या ठिकाणी तुम्ही आंघोळ कराल, त्या त्या ठिकाणी तुमच्याबरोबर या भोपळ्याला सुद्धा काय घाला? आंघोळ करा. ठीक आहे म्हटले महाराज, काय हरकत नाही. तो कडू भोपळा तीर्थयात्रे करून घेऊन गेले सोबत, आणि ज्या ज्या तीर्थयात्रेवर गेले, ज्या ज्या ठिकाणी त्यांना स्नान केलं, ज्या ज्या ठिकाणी आंघोळ केली, त्या त्या ठिकाणी त्या कडू भोपळ्याला सुद्धा काय केली? आंघोळ घातली. 1 महिना झाला आणि तीर्थयात्रा करून वापस आले. तुकाराम महाराजांना भेटले. म्हणले महाराज तीर्थयात्रा सुखरूप झाली, हा घ्या म्हटले तुमचा भोपळा. अरे म्हटले आंघोळ घातली? हो म्हटले महाराज, ज्या ज्या तीर्थयात्रेवर गेलो आम्ही स्नान केलं आणि भोपळ्याला सुद्धा आंघोळ घातली म्हटले महाराज. हो नक्की घातली. मग एक काम करा, तुम्ही सगळे उद्या माझ्या घरी जेवायला या. काय हरकत नाही म्हटले महाराज. सकाळी सकाळी उठले, महाराजांच्या घरी जेवायला आले, पंचपक्वानाचं पदार्थ बनवले आणि त्याच्यासोबत त्या भोपळ्याची भाजी सुद्धा महाराजांनी बनवली. सगळ्याला स्वयंपाक वाढला, भोपळ्याची भाजी वाढल्या गेली, वदनिकमळ झालं. महाराज जेवणाला प्रारंभ झाला, पोळीचा तुकडा मोडला, भोपळ्याच्या भाजीत बुडला आणि भोपळ्याची भाजी तोंडात घातली. कशी लागली? कडू भोपळ्याची भाजी कडूच. सगळ्यांनी महाराज आहा हा हा केलं. आवरो म्हटले महाराज अशी कोणती भाजी? म्हटले कडू झाली. महाराज म्हटले अरे तुम्ही तीर्थयात्रेला नेला होता ना म्हटले भोपळा, त्याच भोपळ्याची भाजी. म्हटले कडू कशी? अरे म्हटले तीर्थयात्रेमध्ये जाऊन जर या भोपळ्यात बदल झाला नाही, कडू भोपळा गोळ झाला नाही, तुमच्यामध्ये कुठं बदल होणार आहे? तीर्थयात्रेला जाऊन फायदा नाही, बदल महत्वाचा आहे. महाराज म्हटले बदल झाला पाहिजे. जर बदलच झाला नाही, आयुष्यभर भजन केलं स्वभावामध्ये बदलच नाही, आयुष्यभर कीर्तन केलं स्वभावामध्ये बदल नाही, आयुष्यभर पारायण केलं स्वभावामध्ये बदल नाही, काहीही उपयोग नाही. महाराज म्हटले बदल होणं महत्वाचं आहे. विठ्ठल बदल झाला ना महाराज लोकांमध्ये, बदल झाला ना लोकांमध्ये, बदल झाला. 2 वर्षामध्ये बदल झाला. 2च वर्ष लागले बदल व्हायला, जास्त काळ नाही लागला. 2 वर्ष. आठवा तुम्ही मागचा प्रसंग, काय म्हणतात त्याला? कोरोना. स्वप्न जरी पडलं लोकांना कोरोनाचं, घाबरतात लोक. 2 वर्ष लोक एवढे लोक कधी एकत्र आले होते का? अजिबात नाही. साधं सकाळी सकाळी मारुतीचं दर्शन घेतलं आणि 2 जण पारावर जर बसले आणि त्या दोघातला जर एखादा खोकालला, शेजारचा थांबतच नव्हता, जागी घरी जाऊन गरम पाण्याच्या कस्तुर महाराज गुळण्याच करत होता. लोक पागल झाले होते. आता ग्रामीण भागात आहे, आपण जास्त अनुभव घेतला. तुमचं सोडा, एक किस्सा सांगतो माझ्या प्रसंगातला. नवीन महाराज लॉकडाऊन लागला, लोक व्हायबल झाले, कोणी खोकलं तरी जवळ जात नव्हतं. आणि आमचा तालुका कन्नड आहे, काही कामानिमित्त मी कन्नडला गेलो. लोक परेशान झाले, खोकलल्या माणसाजवळ बसत नव्हते, सर्दीवाल्या माणसाजवळ बसत नव्हते, घराच्या बाहेर कोणी येत नव्हतं. बाहेरून जरी आलं आंघोळ करून घरात त्याला घेत नव्हते, त्याशिवाय घेतच नव्हते. आंघोळ कर मग घरात ये, एवढे लोक व्हायबल झाले. त्या काळामध्ये मी कन्नडला गेलो, तालुक्याचं गाव आमचं. काम झालं, मोटरसायकलवर निघालो, मास्क वगैरे लावला आणि आमच्याकडे एक पानपोई फाटा आहे. त्या पानपोई फाट्यावर एका जणाने माझ्या गाडीला हात दिला. थांबा 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 म्हटले महाराज. महाराज मला त्याची दया आली. म्हटले लॉकडाऊन आहे, गाड्या बंद आहे, एसट्या बंद, बस बंद, कुठेतरी जायचं असेल त्याला, घामाघूम झाला, दम लागला, म्हणून माणुसकीच्या नात्यानं मी गाडी थांबवली
माझ्या गाडीवर तो बसला. मी गाडी चालू केली. तो म्हटला महाराज कुठे जायचं? म्हटलं तुम्हाला कुठं जायचं आहे? म्हणजे तुम्ही जिथपर्यंत जाशाल तिथपर्यंत मला येऊ द्या. वैतागलं होतं ना, गाडीच लागली नाही. बरं ठीक आहे म्हटले. म्हटलं का हो तुम्हाला दम का लागला? घाम आला? काय भानगड आहे? पळत आला का? नाही म्हटले महाराज वेगळं कारण. म्हणजे काय कारण आहे सांगा ना मला. म्हटले माझ्या मागं गणी गाडी लागली. म्हटलं कोणाची गाडी लागली? म्हणजे आरोग्य खात्याची. म्हटलं काय झालं? म्हणजे 1 घंटा झाला माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्याचा रिपोर्ट ऐकून मलाच घाम फुटला ना. पहिले गाडीच्या खाली उतरवलं त्याला कचरू महाराज. घरी गेलो आणि गरम पाण्याच्या गुळण्या केल्या. नुसत्या गुळण्यावर थांबलो नाही विठ्ठल भाऊ. गाठीत गेलो. मला पहिले मला स्वाब घ्या. स्वाब घेताना मग पॉझिटिव्हच ना. तिथं मापच नाही कोणाला, अजिबात नाही. जो त्यांच्या जाळ्यात सापडला तो पॉझिटिव्ह शिवाय घरीच नाही. म्हणून ऐका, रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्याचं काम सुद्धा भगवंताचं भजन करतं बरं का. हे शाश्वत आहे. म्हणून त्या काळी सुद्धा लोक एवढे व्हायबल झाले होते. पण 2 वर्षामध्ये महाराज कोरोनानं लोक जागेवर आणले. विठ्ठल विठ्ठल भजन करायचं तर काही पैसे लागत नाही. भजनाला पैसे लागतात का? अजिबात नाही. कुठं करू शकतात? कामात करू शकतात, कुठे भजन करू शकतात. त्याला पैसे लागत नाही, काहीच लागत नाही. महाराज म्हणतात कुठे करा, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, कुठे करा. महाराज म्हणतात पैसा लागत नाही. एवढा फायदा जर मनानं ठरवलं ना. बघा मन इंद्रियाचा काय आहे? राजा आहे. राजा बोले दल हाले, आपण बोले दाढी हालत. राजा बोले दल हाले. मनानं जर ठरवलं ती गोष्ट घडल्याशिवाय राहत नाही. ऐका तुम्ही, बरेच लोक कोरोना काळामध्ये मनानं पॉझिटिव्ह झाले, स्वतः पॉझिटिव्ह झालेच नाही, मनानं झाले पॉझिटिव्ह. नुसता खोकला लागला त्यांना वाटलं आपल्याला कोरोनाचे करू, मनानं पॉझिटिव्ह झाले बरेच लोक. मनानं पॉझिटिव्ह. मग तुम्ही महाराज मनानं पॉझिटिव्ह होऊ शकतं का? हां, काय विशेष आहे? मन एवढं चंचल महिला मंडळ. जर मनानं ठरवलं ते घरी जातं कीर्तनातून, आणि मनानं ठरवलं ते माहेराला बी जातं. बरोबर आहे का नाही? पण तुम्ही आता माहेर बाई माय आई झोपली असन का, मा आबू काय करीत असन का, गेलं मन माहेराला, माहेर आलं घरी. मन म्हणजे मनाला थारच नाही. मनानं ठरवलं त्या गोष्टी घडतात. तुम्हाला एक उदाहरण सांगतो, दृष्टांत तुमच्या लक्षामध्ये. भजन करा विठ्ठल विठ्ठल. ठरवलं तर मन काही करू शकतं. बघा अमेरिकेमध्ये 2002ला एक प्रयोग झाला बरं का. असा प्रयोग झाला, 2 कैद्यांना फाशीची शिक्षा सुनावली. त्यांना फाशी होणार, पण मेडिकल सायन्सच्या लोकांनी त्या दोन्ही कैद्याला आपल्या ताब्यात घेतलं. एक काम करा म्हटले, तुम्ही यांना फाशी देणार आहे ना, यांच्यावर आम्हाला एक प्रयोग करायचा आहे. तुम्ही आम्हाला यांना आमच्या ताब्यात द्या, यांच्यावर आम्ही एक प्रयोग करतो म्हटले. असंही फाशीनं मारणार आहे ना, आमच्या प्रयोगानं मारतो म्हटले यांना. ठीक आहे. ते दोन्ही कैदे मेडिकल डिपार्टमेंटच्या ताब्यामध्ये दिले. त्यांनी मेडिकलमध्ये नेले, हॉस्पिटलला स्ट्रेचरवरती झोपवलं आणि त्यांना म्हटले असे तरी तुम्ही फाशीनं मरणार होते ना. हे बघा म्हटले, 2 नाग काढले विषारी आणि नाग दाखवले. हे बघा हे विषारी नाग आहे म्हटले, आणि हे तुम्हाला दंश करणार आणि तुम्ही मरणार आहे म्हटले. त्यांना म्हटलं जाऊ द्या, असं तरी फाशीनं मरणार होतो, सापानं मेलं का आणि फाशीनं मेलं काही एकच आहे. हे 2 साप तुम्हाला दंश करणार आणि तुम्ही मरणार आहे म्हटले. काय हरकत नाही म्हटले. त्यांच्या डोळ्याला पट्ट्या बांधल्या, पण पट्ट्या बांधायच्या अगोदर त्यांनी काय पाहिलं? साप पाहिले. काय सांगितलं त्यांना? साप तुम्हाला चावणार आणि तुम्ही मरणार. त्यांचा तो विचार कुठे गेला? मनामध्ये गेला, आणि मनात जप चालू झाला, आपण साप चावून मरणार, आपण साप चावून मरणार. डोळ्याला पट्ट्या बांधल्या, साप बाजूला केले, त्यांना सांगितलं साप सोडले, तुम्हाला साप चावणार आहे. साप सोडलेच नाही. दोघांनी 2 टाचपिना घेतल्या, दोघांच्या डोळ्याला पट्ट्या. हे बघा साप चावला, आला बरं का जवळ, आणि दोघांच्या अंगठ्याला टाचपिना टोचल्या. त्यांना वाटलं सर्पदंश झाला. काही क्षणात दोघंही मरण पावली, आणि 1 तासानंतर त्यांचा PM रिपोर्ट आला. दोघांच्या शरीरामध्ये सापाचं विष सापडलं. काय सापडलं? साप चावला का? विष आलं कुठून? मनानं आलं. कुठून विष? कुठून आलं विष? हां, कुठून आलं? ओतलं होतं इंजेक्शन ना. सापाचं विष सापडलं, साप तर नाही चावला. आलं कुठून? मन एवढं चंचल आहे. जर महाराज त्यांनी ठरवलं तर आतमध्ये विषयाचे DNA सुद्धा बनवू शकतात. मग विचार करा, जर मनानं शरीरामध्ये विष उत्पन्न होऊ शकतं, तर भगवंत का प्रगट होऊ शकत नाही? साधी गोष्ट आहे ना. विठ्ठल विठ्ठल भगवान
मेले. नुसतं मनच आपल्या शरीराला चालवत नाही. पाच तत्व आहे, ते 5 तत्व या शरीराला चालवतात. पंचमहाभूत. म्हणून देह हा पाचाचा आणेला उसना, शके ज्याचे त्याला देणे लागे. देह हा पंचभूतापासून निर्माण झालेला आहे. कोणचे 5 तत्व ऐका. जलतत्व, आकाश, पृथ्वी, वायू आणि अग्नी. माणूस मेला त्याला जाळल्या जातं, अग्नी तत्वाचा संबंध सुटला. माणूस मेला जाळल्या जातं, अग्नी तत्वाचा धूर होतो आणि धूर कुठे जातो? आकाशामध्ये. आकाश तत्वाचा संबंध सुटला. चला, आकाश तत्व सुटलं, अग्नी तत्व गेलं, आकाशामध्ये वायू आहे, वायू तत्वाचा संबंध सुटला. राहिलं जल आणि पृथ्वी. माणसाची झालेली राख कुठं जाते? जमिनीमध्ये. म्हणजे पृथ्वी तत्वाचाही अधिकार संपला. राहिलं, महाराज म्हणतात जल तत्व. झालेली राख आपण कुठं नेऊन टाकतो? बोला ना. गंगेत. तुमच्याकडे कुठं टाकता? घरात? गंगेमध्ये. बरोबर आहे. आपलं ऐका, विशेष करून ऐका. आजचं कीर्तन वर्ष श्राद्ध पुण्यस्मरणानिमित्त म्हणून बोलतो बरं का. काल्याचं कीर्तन म्हणून गप्पा नाही मारत, निमित्तक म्हणून बोलतो. विठ्ठल विठ्ठल वडील होते का? माझं चुकलं जरा. प्रभू रामचंद्राचे वडील कोण? दशरथ राजा. त्यांचं पिंडदान केलं होतं. कोणी? सीतामाता. तुम्ही कशा सांगत हो? कोणी केलं होतं दशरथाचं पिंडदान? येऊ का मी चहा पिऊन तोवर? असं बोलत जाओ. कीर्तन म्हणजे संवाद, म्हणजे कीर्तन आहे. तुम्ही मार बसली मरवाळ्यावानी. तू चालू देतो, आम्ही फक्त पाहतो. काही ज्यांना रस नाही राहत कीर्तनामध्ये ते महाराज नाही पाहत, गाणारे पाहत नाही, एकच पाहते फक्त. टाइम जवळजवळ आला मग त्याला अशी हुडहुडी येते. आता समजलं बरं का. पण महाराज असा असतो ना, त्याला कधीच मध्ये कीर्तन भेटलं असतं. तो टायमाच्या वर जातो. तुम्ही काही काळजी करू नका, टायमाच्या पुढे आपण जाणार नाही. म्हणून दशरथ राजाचं पिंडदान केलं. कोणी? सांगा ना काहीतरी एखादं नाव. कोणी केलं होतं? तर काहीच माहित नाही आम्हाला. आई माय सांगा तुम्ही, कोणी केलं होतं दशरथ राजाचं पिंडदान? सीतामातेनं. बरोबर आहे. वा. दशरथ राजाची सून प्रभू रामचंद्राची पत्नी, तिनं पिंडदान केलं महाराज. कोणाचं? दशरथ राजाचं. कुठं केलं? गया. पितृगया. चारिधाम केलं कोणी? इथं कोणी नाही गेलं चारिधामाला. बरं झालं नाही गेले, चांगलं आहे ते. इथंच चारिधाम आहे. पिंडदान केलं पितृगयेला. गया, त्या गयेला पिंडदान केलं. वडाचं झाड आहे आणि फाल्गू नावाची नदी वाहते, त्या नदीच्या काठी पिंडदान केलं बरं का दशरथ राजाचं. कोणी? सुनानं केलं. सुनानं. बरं तुम्ही म्हणता महाराज सुनानं पिंडदान चालतं का? मुलं नसेल ना, सुनालाही पिंडदान करण्याचा अधिकार शास्त्र देतं. सुनेनं पिंडदान असं केलं, त्या गयेच्या काठावरती प्रभू रामचंद्र, सीतामाता, लक्ष्मणजी आले. ब्राह्मण देवाला बोलवलं. म्हणते देवा श्राद्ध करायचंय. ब्राह्मण देव म्हटले शिदा नाही, सामुग्री नाही, एक काम करा, वनामध्ये जा, जेवढे फुलं असेल तेवढं घेऊन या, आपण पिंडदान करू म्हटले. ब्राह्मण देवाने प्रभू रामचंद्र, लक्ष्मणजी यांना महाराज वनामध्ये पाठवलं आणि सीतामाता त्या ठिकाणी राहिल्या. पिंडदानाचा वेळ निघून चालला. दशरथ राजाचा हात त्या नदीतून वर आला, पिंड मागू लागला. ब्राह्मण देव म्हटले आई आता पिंडदान करावं लागेल. म्हणून सीतामातेनं गयेच्या तीरावरती सासऱ्याचं पिंडदान केलं. प्रभू रामचंद्र आले आणि म्हटले अहो पिंडदान झालं? हो म्हटले झालं पिंडदान. महाराज वाईट वाटलं, पण ब्राह्मण देव म्हटले प्रभू काय हरकत नाही, पुन्हा पिंडदान करू. सीतामाते म्हटले अहो पिंडदान झालं ना? नाही म्हटले. सीतामाता म्हटले माझं खोटं जर वाटत असेल ना, इथं गाय उभी आहे, त्या गाईला विचारा पिंडदान झालं का नाही. प्रभू रामचंद्रानं गाईला विचारलं. अगं म्हटले पिंडदान झालं. गायीनं महाराज साक्ष खोटी दिली. कशी दिली ऐका. गाय मुखाने नाही म्हटली आणि शेपटीनं हा म्हटली. वडाचं झाड होतं आपलं, सॉरी नदी होती फाल्गू नावाची, त्या नदीला विचारलं प्रभू रामचंद्रांनी अगं पिंडदान झालं? नदी सुद्धा खोटं बोलली. हो म्हटली पिंडदान झालं.
खोटी साक्ष दिली. महाराज पुढं वडाचं झाड होतं, त्या वडाच्या झाडाला विचारलं, अहो पिंडदान झालं, पण त्या वडाच्या झाडानं मात्र साक्ष खरी दिली. हो म्हटले प्रभू, पिंडदान झालं. आनंद वाटला सीतामातेला, पण दुःख झालं. अरे जिला मी गोमाता समान मानत होते तिनं खोटी साक्ष दिली. ज्या नदीला मी पवित्र म्हणत होते त्या नदीनं साक्ष खोटी दिली, पण आज एका झाडानं साक्ष खरी दिली. महाराज शाप दिला सीतामातेनं गाईला. म्हटले जा, माझा शाप आहे तुला, तोंडाच्या माध्यमातून नरकाची उत्पत्ती होईल आणि पाठीमागून पवित्र होशील. आजही गाय महाराज पुढून नरक आहे आणि पाठीमागून गाय पवित्र आहे. सीतामातेनं दिलेली शाप आहे. महाराज नदी आहे, आजही तुम्ही गयेला जा, पितृगयेला. त्या पितृगयेची नदी ही जमिनीच्या खालून वाहते महिला मंडळ, वरून वाहत नाही. तुम्ही बऱ्याच नद्या पाहिल्या वरून वाहतात, पण तिथे एक अशी नदी आहे ती महाराज जमिनीच्या खालून वाहते. मग शाप काय दिला? जाय म्हटले, तू खोटी साक्षी दिली ना, तुलाही माझा शाप आहे. इथून पुढं तुझा प्रवाह जमिनीच्या खालून होईल आणि जो कोणी व्यक्ती तुला वर काढण्याचा प्रयत्न करेल तुझ्यामध्ये किडे पडतील. म्हणून आजही पितृगयाचं पाणी जर बाटलीत घेतलं 5 मिनिटाच्या आतमध्ये त्या पाण्यामध्ये किडे पडतात. सीतामातेनं दिलेला त्या काळी त्या नदीला शाप आहे. पण आजही ती नदी जमिनीच्या खालून वाहते. वडाचं झाड होतं, त्या वडाच्या झाडानं खरी साक्ष दिली. म्हणून सांगितलं, इथून पुढे जे जे लोक पितृगयेला येतील आणि पिंडदान तुझ्या झाडाखाली करतील त्यांच्या पूर्वजांना मोक्षाची प्राप्ती होईल. आणि 1000 वर्षाचं आयुष्य त्या वडाच्या झाडाला सीतामातेनं दिलं. आणि दर वट पौर्णिमेला सुहासनी तुझं पूजन करतील. हा सीतामातेनं दिलेला त्यावेळेचा शाप आहे. कशामुळं घडलं एवढं? कशामुळं घडलं? पिंडदानामुळं. म्हणून सगळ्यात श्रेष्ठ काय आहे? पिंडदान आहे. आणि त्या पिंडदानापेक्षा सगळ्यात श्रेष्ठ हे नामदान आहे. म्हणून आज महाराज मी सरांना धन्यवाद देईन, त्यांना वडिलाच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन ठेवलं. कीर्तनासारखं पिंडदान, ज्ञानदान दुसरं कुठेही तुम्हाला मिळणार नाही. सगळ्यात मोठं पिंडदान म्हणजे भगवंताचं नामस्मरण आहे. काय फायदा आहे महाराज तुमच्या देवाच्या नामस्मरणाचा? नामस्मरणाचा काय फायदा आहे हेच ज्ञानोबर आहे अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. हरि पाठ कीर्ती मुखे धरी गाया, हरि पाठ कीर्ती मुखे धरी गाया, हरि पाठ कीर्ती मुखे धरी गाया, हरि पाठ मुखे धरी गाया, हरि पाठ कीर्ती 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 मुखे धरी गाया, पवित्रची होया देवदाता, पवित्रची होया देवदाता, हरि मुखे माना, हरि मुखे माना, हरि मुखे माना, हरि मुखे माना, पवित्रची पवित्रची हरि मुखे माना, हरि मुखे माना, हरि मुखे माना, हरि मुखे आणि ज्ञानेश्वर महाराज हरिपाठामध्ये ह्या नरदेहाने जन्माला आल्यानंतर देवाचं भजन केल्यानं काय फायदा होईल याची प्रचिती देतात. हरिपाठ सगळ्यांचा तोंडपाठ नसला पण कानपाठ तरी आहे. सुंदर आहे, जास्त अवघड अभंग नाही. काय म्हटले ज्ञानोबा? हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय आणि पवित्र तो होय देह त्याचा. तो देह पवित्र ज्याची वाणी हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, ज्याची वाणी मुखाने हरिपाठ म्हणते, देवाचं भजन करते, त्याची वाणी काय सांगितली? पुण्यवान सांगितली, पुण्यवान. म्हणून एकदा तरी आलात ना जीवनामध्ये मनुष्य देह मिळाला ना दादा,
एकदा तरी त्या प्रभूचं भजन करा. महाराज म्हणतात भजन करता करता जर प्राण गेला, महाराज म्हणतात अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. देहाला पवित्र करण्याची सामर्थ्य शक्ती ही भगवंताच्या नामचिंतनामध्ये एवढं प्रविष्ट गुणकारी नामदेवाचं आहे. एकदा घेऊन बघा ना दादा. वेळोवेळी सांगितलं लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, 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 विठ्ठल विठ्ठल म्हणा विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, तो हा सुख सोहळा स्वर्गी नाही. स्वर्गात नाही महाराज, हे मूर्ती लोकमध्ये आहे. म्हणून हरिपाठ कीर्ती मुख्य का हो महाराज. मग देवाचं भजन केलं ना शरीराची पवित्रता होते का? महाराज म्हणते हो, त्यात शंकाच नाही. तुम्हाला काय वाटलं 1-1 किलो पावडर लावली म्हणजे देहाची पवित्रता होते? अजिबात नाही. फॅरिन काय म्हणतात, फिरून फिरून लावली हा त्यानं देहाची पवित्रता अजिबात नाही. सेंट मारलं अजिबात नाही. अशा काही गोष्टी बरं का शरीराला पवित्र करतील, पण आतून नाही, बाहेरून. ऐका सांगतो तुम्हाला, बाहेरून पवित्र करणाऱ्या सुद्धा गोष्टी आहे, तुम्हाला लक्ष आल्या पाहिजे. गाय माहिती ना, गायचं गोमित्र शरीराला काय करतं, बाहेरून पवित्र करतं. पिलं तर आतून. ज्यावेळेस गावरान गायचं वासरू तिला दूध पित असतं ना, आणि दूध पित असताना माय त्या वासराच्या तोंडाला आलेला फेस हा सुद्धा काय आहे, पवित्र सांगितला. पवित्र. हरण नावाचं प्राणी आहे, आणि त्या हरण नावाच्या प्राण्याच्या बेमीमध्ये कस्तुरी नावाचं एक वस्तू आहे. म्हातारा झाल्यानंतर ती वस्तू हरणाच्या बेमीतून बाहेर पडते. ती कस्तुरी जरी अंगाला घासरली तरी अंग पवित्र होतं, वरून आतून नाही. लक्ष द्या बरं का, वरून. मेंढी नावाचं प्राणी आहे, त्या मेंढ्याचं लोकर काढलं जातं, आणि त्या लोकरापासून घोंगडी बनते, आणि ती घोंगडी म्हणून कीर्तनकाराच्या पायाखालीच नाही, तुम्ही जरी वापर केला तरी देहाची पवित्रता होते, बाहेरून आतून नाही. तुती माहिती तुम्हाला, तुती रेशीम उद्योग. हा ते रेशीम, त्याचा ड्रेस शिवला नाही, महाग आहे महाराज, ते आपण नाही घालू शकत. एक ड्रेस जरी घातला तेव्हा महाराज रेशीम कापडाचा, तरी देहाची पवित्रता होते, मधून नाही, बाहेरून. हे लक्षात ठेवा. माणूस मेल्यानंतर माणसाची राख होते. काय होते, राख. ती राख सुद्धा जर शरीराला लावली तरी शरीर काय होतं, मी सांगत नाही. भगवान शंकर स्वतःचा दाह शांत होण्यासाठी चिताभस्म लावतात. काय लावतात, चिताभस्म. जर शंकर भगवानांचा दाह शांत करू शकते तर माणसाचं शरीर का पवित्र करू शकते, करते. माणसाची राख शरीर पवित्र करते, आतून नाही, बाहेरून. हे लक्षात ठेवा. कस्तुरी बाहेरून पवित्र करते, राख बाहेरून पवित्र करते, गाईचं दूध बाहेरून पवित्र आहे, घोंगडी बाहेरून पवित्र आहे, तांब बाहेरून पवित्र आहे, स्वर्ण बाहेर. बघा महिला मंडळ, सोनं सुद्धा काय करत शरीराला,
हां आता चेहरे खुलले तुमचे सोन्याचं नाव काढल्यावर. सोनं 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 कळतं ना तुम्हाला नाही? हा, गळ्यात घालतात 2-2 तोळे 3-3 तोळे. काही दाखवू नका मला, मी नेत नाही ना. हा ना म्हणा सोनं सुद्धा काय करतं शरीराला, म्हणून तुम्ही रोज आंघोळ करतात. काय करतात रोज? करता का नाही आंघोळी पुरुषाची आज? हा आंघोळी केल्या की सुवर्ण स्नानाचं पुण्य प्राप्त होतं. आई काय सुवर्ण स्नानाचं? हा एक दाणे असेल अधिक पुण्य. अजून काय म्हणतात त्याला कसूर महाराज? पुतळे. हा हा पुतळे असेल अधिक पुण्य, नॅकलेस अधिक पुण्य, गंठण असेल बाबा बाबा पुण्यच पुण्य. हा 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 मग थाराच नाही. आणि नथ असेल मग आणखीन मोठं पुण्य, त्याला जोडच नाही. मजाक विनोद सोडा, सोनं घाला, सुवर्ण स्नानाचं पुण्य प्राप्त होतं बरं का. सोनं हा पवित्र धातू आहे, जेवढं गळ्यात घालान तेवढं पुण्य पदरामध्ये प्राप्त होतं. मग तुम्ही म्हणता महाराज यांना सुवर्ण स्नान, आम्हाला कोणतं स्नान? तुम्हाला स्नान आहे तुळशीच्या माळा गळ्यात घाला, रोज तुळशी स्नानाचं पुण्य प्राप्त होतं. हे सुद्धा वारकऱ्याचं असली सोनं आहे. काय म्हणतो मी? हे सुद्धा वारकऱ्याचं असली सोनं आहे महिला मंडळ. हे कोणतं सोनं आहे? बघा एक तुम्हाला आता चालता बोलता प्रश्न विचारतो. तुमच्या गळ्यात आहे पिवळं पिवळं, ते खरं आहे का आमच्या गळ्यातलं खरं आहे? बरं बोला ना माय, तुमच्या गळ्यातलं सोनं खरं आहे का या आमच्या गळ्यातलं तुळशीचं दिसणारं सोनं खरं आहे? कोणाच्या गळ्यातलं? हां गोणी आहे एखादी गोणी, घ्या त्यांचं जमा करून, आपलं देऊन टाकू त्यांना, काय हरकत नाही. कचरू महाराज हे म्हणायला सोपं आहे हो, पण आम्ही जर म्हटलो गोणी आणा गाडीतून द्या बरं इकडं काढून, कोण कोण देतं बरं वरबोट करा बरं. हां योक करीन ना, हुशार आहे निल्लोडच्या महिला. म्हणून बघा खरं काय खोटं काय याची जाणीव होणे म्हणजे शरीराची पवित्रता. सुवर्ण स्नान घडतं पण बाहेरून, आतून नाही. मग आतून देहाची पवित्रता करायची असेल महाराज म्हटले भजनच करावं लागेल. विठ्ठल विठ्ठल बघा वाचन भजन केलं आतून शुद्धी होते. काही काही लोकांचं तोंड पवित्र आहे बरं का, पण शरीर मात्र अपवित्र आहे. काही काही लोकांचं शरीर पवित्र आहे, तोंड मात्र अपवित्र आहे. वेश्या गणिका सत्यलोकाने तुम्हाला कथा माहिती आहे. ती वेश्या अपवित्र होती शरीरानं, तोंड मात्र कसं होतं? पवित्र होतं. पाराशर नावाचे एक ऋषी झाले, शरीर पूर्ण घाण होतं, तोंड मात्र त्यांचं पवित्र होतं. म्हणून काही काहीचं तोंड पवित्र आहे नामस्मरणानं, शरीर अपवित्र आहे. काही काहीचं दान धर्म केल्यामुळं शरीर अपवित्र आहे आणि तोंड मात्र कचरू महाराज अपवित्र आहे, शरीर पवित्र आहे. एक उदाहरण सांगतो, तुमच्या लक्षात येईल, सोपं आणि सरळ आहे, जास्त अवघड नाही सांगत. भगवान गोपाळकृष्णाने राजसू नावाचा यज्ञ केला. कोणता? लक्ष ठेवा, राजसू नावाचा यज्ञ केला. त्या यज्ञाला ब्राह्मण, व्यास, ऋषी, मुनी, जपी, तपी, संन्यासी, गंधर्व, गाणारे, अप्सरा, नाचणाऱ्या, इंद्र, चंद्र सगळे बोलवले, सगळ्याला निमंत्रित केलं आणि तो यज्ञ प्रारंभ झाला. यज्ञाचा दुसरा दिवस उजडला आणि भगवान गोपाळकृष्ण त्या यज्ञ मंडपामध्ये चक्कर मारायला आले. चक्कर मारता मारता देवाने विचारपूस केली, हा कसं काय आपला यज्ञ सोहळा? ब्राह्मण देवाने सांगितलं, वा म्हटले देवा काय आपला यज्ञ सोहळा, असा यज्ञ कोणी मागं केला नाही आणि पुढं कोणी करणार नाही. देव पुढं गेले, व्यास मशी ऋषी बसलेले होते, त्यांना विचारलं कसं काय यज्ञ सोहळा? त्यांनी तेच उत्तर दिलं बरं का, देवा असा यज्ञ मागं कोणी केला नाही आणि पुढं कोणी करणार नाही, काय आपला यज्ञ सोहळा? ब्रह्मदेवाला लाजवेल म्हटले, असा आपला सोहळा. देवा पर जेवाची व्यवस्था? ते म्हटले देवा काय सांगू तुम्हाला, आज जर गुलाबजामुन बालुशाही केली तर उद्या बदलून बदलून पदार्थ जेवायला, रोज बदलून बदलून. 8व्या दिवशी झालेला पदार्थ पुन्हा 8व्या दिवशी पंक्तीत नाहीच. काय मजा असेल तर लोकांची, काय काय खात असेल कचरू महाराज. रोज बदलून बदलून पदार्थ. म्हटले देवा पोटभर जेवण होतं, काहीच अडचण नाही, पण एक अडचणी म्हटले. काय म्हटले? काहीच अडचण नाही, पोटभर जेवण आहे, बदलून बदलून पदार्थ आहे, पण शब्द आला म्हणजे देवाला काहीतरी शंका. देव म्हटले काय झालं? काय सांगू देवा तुम्हाला, अशा पंक्ती बसत्यामध्ये जेवायला
रोज बदलून बदलून पदार्थ, गुलाबजामुन, बालुशाही, बासुंदी, गंज भूक लागते म्हटलं देवा, दाबून भूक, असं वाटतं कितीक खावं कितीक नाही, अशी भूक लागते म्हण देवा. एकदा पुंडलिक वर्ध झालं आणि जेव्हा सुरुवात झाली म्हटलं देवा, एक माणूस म्हटले तुमच्या मंडळामध्ये, तो पंक्तीमध्ये नुसता गदा घेऊनच फिरतो म्हटले. कोण? हा भीम. हा मग काय अडचण आहे, नुसती गदा घेऊन नाही फिरत म्हटले देवा. दट्टी तो दट्टी असं भेटलं होतं कधी? भेटलं होतं? पूर्ण खायचं, जर उष्ट पाडलं तुमची पाट माझी गदा आहे म्हटलं देवा. त्याच्या दाखाने जेवण जात नाही. देवाला दुखणं कळालं, देव भीमाकडे गेले. काय रे म्हटले भीमा, काय गडबड आहे, काय चालू आहे? काय नाही म्हटलं देवा, आत्ता स्वयंपाक सकाळ झाला, संध्याकाळची तयारी. कसं काय यज्ञ? म्हटलं देवा खूप उत्तम, अतिउत्तम. असा यज्ञ कोणी केला नाही आणि कोणी करणार नाही. देव म्हटले अरे आपल्या यज्ञामध्ये एक कमतरता आहे. काय कमतरता आहे? एक माणूस आपल्या यज्ञामध्ये गैरहजर आहे म्हटले, त्याला आणायला जावं लागेल. म्हटले देवा मी सगळ्याला निमंत्रण दिलं, सगळ्याला बोलवलं, कोण गैरहजर आहे? म्हटले गंधमादन नावाचा ऋषी आहे आणि त्या गंधमादन नावाच्या ऋषीला जावं लागेल म्हटले बोलायला. देव म्हटले ठीक आहे. देवानं स्वतः रथ घेतला, भीमाला बसवलं आणि त्या गंधमादन नावाच्या ऋषीच्या आश्रमामध्ये गेले. आश्रमामध्ये रथ उतरला, गंधमादन ऋषीनं पाहिलं, जगाचा बाप आला, वाकून नमस्कार केला, देव उतरले आणि त्या गंधमादनाची अवस्था भीमानं पाहिली. कोणी पाहिली? भीमानं. काय म्हटले देवा, मला नाही वाटत या गंधमादनाच्या ऋषीमुळे आपला यज्ञ अधुरा राहील. देव म्हटले का रे भीमा? अहो म्हटले देवा, जर याची अवस्था पाहिली, तोंड पाहिलं म्हटलं या गंधमादन ऋषीचं डुकराचं आणि शरीर पाहिलं म्हटलं सोन्याचं. त्यांची अवस्था अशी होती, तोंड होतं डुकराचं आणि शरीर होतं सोन्याचं. अरे देव म्हटले भीमा, पण त्यानं विचारलं का तू ही अवस्था कशामुळे झाली? मला काय गरज म्हटले देवा. अरे विचारून तू पाय म्हटले, शंका. मग भीमाने विचारलं का हो म्हटले ऋषी, तुमची अवस्था कशामुळे झाली प्राप्त? त्यावेळेस त्या ऋषीनं उत्तर दिलं. गंधमादन सांगू लागले, अरे म्हटले भीमा, मी खूप मोठा विद्वान राजा होतो. माझ्या राज्यामध्ये रोज 2000 लोक जेवून जात होते. जो पदार्थ आज केला तो पदार्थ तुझ्या पंक्तीमध्ये राहत नव्हता. म्हटलं मग काय चूक झाली? म्हटले माझ्याकडून एक चूक झाली, हाताने दान धर्म पुष्कळ केला, लोक जेव घातले, पण मला एक घोड सवय होती, घोड सवय. म्हटले काय घोड सवय? लोकाची पंगत जेवायला बसली, मी त्या पंक्तीत फिरायचो म्हटले. मग नुसतं फिरत नव्हतो, लोकांना दट्टी. असं भेटलं होतं कधी? भेटलं होतं? गुपचूप खाऊन घ्यायचं, जर नाही खाल्लं तर माझ्याशी गाठ आहे. म्हटले भीमा, दान धर्म हाताने केला, प्रायचित्त भोगावं लागलं, दान धर्म केला, पुण्य भेटलं, शरीर सोन्याचं झालं, पण वाच्यानं लोकांना नाव ठेवलं, नको ते बोललो, माझं तोंड डुकराचं भेटलं. भीमानं मान खाली घातली. म्हटले देवा, तुम्हाला जर कानच टोचायचे होते, घरी का टोचते नाही? देव म्हटले भीमा, काही कान असे म्हटले ते सोनाराकडे गेल्याशिवाय टोचताच येत नाही. उदाहरण तुम्हाला कळत असेल, ज्यांना कळलं नाही त्यांनी एक एक झोपा घेऊन या घरून, सकाळी कळून जाईल. सांगण्याचा मुद्दा आहे, त्या गंधमादनांचं शरीर काय होतं? सोन्याचं. कशामुळे झालं शरीर सोन्याचं? दान धर्म केला, पण वाचा भ्रष्ट झाली, पंगत घातली. भरपूर खा रे, पोटभर खा, भरपूर करले, हा उर्मिटपणा झाला. आणि त्या उर्मिटपणाचं लक्षण महाराज, पाप भोगावं लागलं, तोंड डुकराचं भेटलं आणि शरीर सोन्याचं भेटलं. पण महाराज म्हटले ह्या भानगडीत पडण्याची गरज नाही, एक सरळ करा. काय करा? हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. मग कशी मुखाने गायचे? एकदा मुखाने गा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई. आयुष्यभर जरी कीर्तन केले आम्ही, पण निल्लोडच्या भूमीचं ऋण आम्ही आयुष्यभर फेडू शकत नाही. ही संकल्पना सदिच्छा तुमच्या माध्यमातून व्यक्त करतो. 10 वर्ष तुमच्या भागामध्ये राहिलो, तुम्ही मुलासारखं मला सांभाळलं, मुलासारखं मला प्रेम दिलं. हरिभक्त पारायण अनाथाची माऊली रामेश्वर महाराज पवार यांनी मुलासारखं माझा सांभाळ केला आणि तुम्ही निल्लोडकरांनी भरभरून मुलासारखं मला प्रेम दिलं. सगळे मला ओळखतात असं नाही, कोणी मला ओळखत नाही आणि मी मुलाप्रमाणे वागलो. म्हणून पुन्हा एकदा या ठिकाणी मला विठ्ठलराव दादा यांनी बोलवलं, मान सन्मान केला, कीर्तन माझ्या या ठिकाणी घडून आणलं. म्हणून गोराडे परिवाराला या ठिकाणी धन्यवाद देतो आणि माझ्या वाणीना पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोलिले पुरे वेडेवा कोणे उत्तरे, क्षमा परागमा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.
रखुमाई जय रखुमार रखुमाई तरी गवतारी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान की जय आवडी ज्ञानेश्वर महाराज की जय महाराज की जय रखुमार रखुमाई जय रखुमार रखुमाई रखुमार रखुमाई रखुमार रखुमाई जय जय विठोबा हरिपाठ कीर्ती मुखे जरी काय पवित्र तो होय देह त्याचा एका कडव्यावर चिंतन करण्याचा प्रयत्न आपण केला राहिले आपले 10 मिनिटं काय फायदा होतो महाराज हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्र ती होय देह त्याचा तपाचे सामर्थ्य तपिल यामुप चिरंजीव कल्प वैकुंठ नांदे मातृ पितृ भात्रा सगोत्र अपार सगळ्यांचा उद्धार होतो आणि चतुर्भुजन होऊन ठेले हरिमुखे म्हणा पुण्याची गणन कोण करी म्हणजे ज्ञानोबा राया तुम्ही जे ज्ञान आम्हाला सांगितलं हे ज्ञान तुम्हाला कोणामुळे झालं प्राप्त ज्ञानोबराय म्हटले माझे श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज यांच्यामुळे मला हे प्राप्त झालं अभंगाच्या शेवट ज्ञान गुण गम्य ज्ञानदेवाला दले ज्ञानदेव गुण गम्य ज्ञानदेवाला दले ज्ञानदेव गुण ज्ञानदेवाला दले ज्ञानदेव गुण ज्ञानदेवाला दले निवृत्ती नदी दले माझ्या हाती निवृत्ती नदी दले माझ्या हाती हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा निवृत्ती नदी दले माझ्या हाती निवृत्ती नदी दले माझ्या हाती हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोणा करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा ज्ञानदेवा गुणगम्य ज्ञानदाधरे निवृत्तीने धरे माझ्या हाती ज्ञानोबराय म्हणतात हे ज्ञान मला माझ्या श्रीगुरूमुळं प्राप्त झालं कोण निवृत्तीने दिले माझ्या हाती माझे श्रीगुरू निवृत्तीनाथ महाराज यांनी माझ्या हातामधील
आणि ते ज्ञान मी जगाला प्रगट करून सांगितलं. म्हणून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणन कोण करी. ज्ञानेश्वर मावली, ज्ञानराज मावली हे ज्ञानेश्वर मावली, ज्ञानराज मावली तुकाराम. ज्ञानेश्वर मावली, ज्ञानराज मावली तुकाराम. ज्ञानेश्वर मावली, ज्ञानराज मावली. जय जय ज्ञानेश्वर मावली, ज्ञानराज मावली तुकाराम. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्र तो होय देह त्याचा. गिरिजाराम बाबूराव पाटील गोराडे बाबांचा आज द्वितीय पुण्यस्मरण. त्यांच्या पाठीमागे त्यांच्या असणाऱ्या सुविधा पत्नी गंगा भागीरथी, तुळसाबाई गोराडे, अप्पाराव दादा, सयाजीराव दादा, भगवान भाऊ, विठ्ठल दादा, हरिदास भाऊ असे 5 चिरंजीव या ठिकाणी दादांना आहे. असा हा दादांचा परिवार. बाप जाण्याचं दुःख प्रत्येकाच्या जीवनामध्ये होत असतं. मी पहिल्यांदा बोलून गेलो. स्वामी काज गुरु भक्ती आणि पितृवचन सेवापती. आई वडिलांचं वचन पाळणं हीच खरी मुलांची सेवा आहे. तुम्हाला वाटतं पाय दाबणं म्हणजे त्यांची सेवा नाही हो. चांगले चांगले पदार्थ आई वडिलांना खाऊ घालणं ही सुद्धा त्यांची सेवा नाही दादा. एक सांगू का, जीवनामध्ये अशा अगणित गोष्टी आहे. त्या अगणित गोष्टी तुम्हाला मिळतील, पण ह्या 2 गोष्टी शाश्वत आहे. त्या पुन्हा पुन्हा तुम्हाला मिळत नाही. त्याचं नाव म्हणजे बाप आणि आई आहे. कौन सी वो चीज़ है जो यहाँ नहीं मिलती, सब कुछ मिल जाता है माँ नहीं मिलती. आई आणि वडील न मिळण्याचं ठिकाण हे म्हणजे मृत्यूलोक आहे. पुन्हा पुन्हा मिळत नाही. म्हणून स्वामी तिन्ही जगाचा, आई विन भिकारी. तिन्ही जगाचा स्वामी आहे दादा, तरी आईच्या आणि बापाच्या प्रेमासाठी तो भुकेला आहे. म्हणून निश्चिंत प्रेम करा बापावरती. एकदा गेलेला बाप पुन्हा मिळत नाही. बापाचं वचन पाळा. बापाचं वचन म्हणजे मुलासाठी ती सेवा आहे. बापाचं वचन पाळणारा एक राजा होऊन गेला, त्याचं नाव आहे प्रभू रामचंद्र. ज्यावेळेस माझा राजा प्रभू रामचंद्र वनवासामध्ये होता ना दादा, निरोप आला. म्हणजे प्रभू, तुमचे वडील दशरथजी मरणाच्या घटिका मोजतात, राम राम म्हणतात, तुम्हाला जावं लागेल. तुम्ही नाही गेले वाईट वाटेल तुमच्या बापाला. अहो जा, बाप मरणाच्या दारात पडलेला आहे. पण जगाचा ब्रह्मांडाचा चालक प्रभू रामचंद्र त्यांनी नकार दिला दादा. तो म्हटला नाही, जरी माझा बाप आज मरणाच्या दारात आहे ना, वापस जाणं ही माझ्या पोशाखाला शोभत नाही. मी वापस जाणार नाही. प्रश्न केला, का जाणार नाही वापस? अरे म्हटले, माझा बाप मरणाच्या दारात आहे आणि मी जर आज वापस गेलो माझ्या रघुराजाचा अपमान होईल. माझ्या राज्याचा अपमान आहे. काय अपमान आहे? माझ्या रघुराजाची परंपरा आहे, रघुकुल रीत सदा चली आई. प्राण जाय पर वचन न जाय. जीव जाईल हो आमचा, पण आमचं वचन जाणार नाही. काय निष्ठा आहे त्या प्रभूची, काय निष्ठा आहे बापावरती, काय प्रेम त्या बापाचं मुलावरती. राम राम म्हणता जावो माझा प्राण. काय निष्ठा असेल दादा. आपण असं प्रेम देवावर करा, असं प्रेम मुलावर करा. काय भाग्य असेल त्या मुलाचं की बापानं मुलाचं नाव घेता घेता प्राण सोडावा. काय भाग्य असेल त्या मुलाचं की बापानं मरते समय आपलं नाव स्मरण केलं. वापस नाही आले प्रभू. रामचंद्र वापस आले नाही. सांगितलं, मी वापस गेलो तर माझ्या रघुराजाचा अपमान होईल. वचन पाळलं. माझ्या बापाला मी वचन दिलेलं आहे, 14 वर्ष म्हणजे 14 वर्ष पूर्ण केल्याशिवाय मी अयोध्यामध्ये पाय टाकणार नाही. हे वापस आलो तर माझ्या बापाचं मरणापेक्षा वचन मोडणं ही मरणापेक्षा अति कठीण यातना होईल. वापस आले नाही दादा. म्हणून आई बापाची सेवा हे त्यांचं वचन आहे. म्हणून वचन जरूर पाळा. हा किती सेवा केली बापाची, किती पाय दाबले, याला महत्त्व नाही दादा. आई बापाच्या शब्दाला किती जागरा राहिला, किती शब्द बापाचा पाळला, याला महत्त्व आहे. म्हणून आई वडिलांसमोर काहीतरी बनून दाखवणं, काहीतरी जिद्द पूर्ण करणं, हे आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करणं, मी माझ्या मतीत अर्थानं सांगतो, ती खरी आईवडिलाची सेवा आहे. एक सांगू दादा, प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक कन्या असावी आणि बापावरती निस्वार्थ प्रेम करते महाराज, तिचं नाव आहे मुलगी. मुलीसारखं प्रेम बापावर कोणी करत नाही आणि मुलासारखं प्रेमसुद्धा आईवर कोणी करत नाही. म्हणून पुन्हा न मिळे आई,
बाप जाण्याचं सगळ्यात जास्त दुःख माऊली कोणाला होत असेल ना माय, ते म्हणजे मुलीला होतं बरं का. कारण की महाराज 18 वर्ष ज्या बापानं तुम्हाला सांभाळलं ना, तो बाप काही सेकंदामध्ये काही घंट्यामध्ये परक्याच्या स्वाधीन तुम्हाला करून जातो. पण किती लांब मुलगी असू द्या, एवढ्या लांबून बापाला फोन करते. पण दुर्दैव आहे महाराष्ट्राचं, दुर्दैव आहे भारताचं, ज्या भारतामध्ये राजा दशरथासारखा पुत्र जन्माला आला, ज्या भारतामध्ये प्रभू रामचंद्रसारखा पुत्र झाला, त्या भारतामध्ये मुलाच्या जवळ बापाच्या जवळ मुलगा असून बापाला विचारत नाही. हे दुर्भाग्य आहे दादा, भारताचं हे दुर्भाग्य आहे. म्हणून मुलगी किती लांब असू द्या दादा, तेवढ्या लांबून फोन करते, दादा कशी आहे तुमची तब्येत, करमत नाही आम्हाला, या वाटतं भेटायला. लांबून मुलगी भेटवून विचारपूस करते, पण जवळ असताना मुलगा बापाची विचारपूस करत नाही. हे आपल्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. म्हणून बापावर नितांत प्रेम करते महाराज. आणि तोच बाप कधी गेला, त्या मुलीचं माहेर हे मशान आहे, आणि माय गेली महाराज, त्या मुलीला माहेर हे स्मशानासारखं आहे. म्हणून आपलं माहेर तोपर्यंत पंढरपूर आहे जोपर्यंत आई आणि वडील माहेरामध्ये आहे. म्हणून या गोराडे परिवाराचे आज वडील जाऊन 2 वर्ष पूर्ण झाले. गिरिजाराम दादांचा द्वितीय पुण्यस्मरण आहे. मी आप्पाराव दादा, सर्जेराव दादा, भगवान दादा, विठ्ठल दादा आणि हरिदास दादा यांना एकच विनंती करेन, आजच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या माध्यमातून एक देव गेला, पण एक देव ठेवला दादा तुमच्या सेवेकरता. ती असणारी तुमची आई म्हणजे तुळसाबाई गोराडे. त्या आईची मनपूर्वक अंतकरणापासून वचन पाळून सेवा करा. एक दिवस भगवंत महाराज सुखे येतो घरा नारायण, जगाचा बाप तुमचं दार ठोकवतील. काहीच करू नका, फक्त त्या आईची सेवा करा. हीच संकल्पना, हीच श्रद्धांजली आज खऱ्या अर्थानं गिरिजाराम दादांना तुम्ही देऊ शकतात. आणि हीच श्रद्धांजली खरी ठरेल. हीच संकल्पना भावना आजच्या कीर्तनाच्या माध्यमातून व्यक्त करतो. आणि माझी झालेली कीर्तन सेवा गुरुवर्य हरिभक्त पारायण रामेश्वर महाराज पवार वारकरी शिक्षण संस्था ज्यांनी मला घडवलं. 10 वर्ष मी तुमच्याच भूमीमध्ये राहिलो. या भूमीमध्ये मी ज्ञान प्राप्त झालो. आज एवढं माझं महत्भाग्य आहे, एवढं माझं महत्भाग्य आहे. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कार्यक्रम करतो दादा, महाराष्ट्राच्या बाहेरही कार्यक्रम करतो. एवढं माझं भाग्य आहे. आणि ते भाग्य केवळ निल्लोड गावामुळे उजळ आलं. मी जिथे कुठे कार्यक्रमाकरता गेलो, लांब लांब कार्यक्रम झाले. इंटरनेटचा जमाना आहे, तुम्ही यूट्यूबला जरी सर्च केलं तर कुठले महाराज आहे, कुठे शिकले, निल्लोडचंच गाव अगोदर लागतं बरं का. कुठं अगोदर विचारतात. मोठ्या मोठ्या ठिकाणी 5-5 हजार लोकांमध्ये कीर्तन केले. नामवंत कीर्तनकार टाळ घेऊन उभे असतात कस्तूर महाराज. आणि ते म्हणतात, महाराज काय कीर्तन केलं तुम्ही, कुठे शिकले. स्वाभिमानानं सांगतो, आम्ही निल्लोडला शिकलो. एवढं तुमचं गावाचं नाव उज्ज्वल झालं. अनेक विद्यार्थी घडले, अनेक विद्यार्थी घडून जातील तुमच्या ह्या निल्लोड माध्यमातून. म्हणून या भूमीचं ती ऋण आहे. म्हणून या भूमीचं ऋण आम्ही कधीही फेडू शकत नाही.